आणि आता बातमी पुण्यातून आहे। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची एसीबीने खुली चौकशी सुरू केली। अमिताभ गुप्ता यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी बरेच आरोप केलेत। बेहिशोबी मालमत्तेसह अनेक गंभीर आरोप यामध्ये करण्यात आलेत। अमिताभ गुप्ता यांचे बड्या लोकांशी संबंध असल्याने अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। अमिताभ गुप्ता यांची ही चौकशी का महत्त्वाची आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची खुली चौकशी सुरू झाली आहे। अमिताभ गुप्तांची ही चौकशी एसीबी करते। अमिताभ गुप्तांवर प्रमुख आरोप आहे तब्बल 350 कोटींची अवैध संपत्ती जमवल्याचा। भाजप पदाधिकारी सुधीर आल्हाट यांनी अमिताभ गुप्तांविरोधात आरोपांची पोतडीच उघडली आहे। अमिताभ गुप्ता यांच्याकडे 350 कोटींची अवैध संपत्ती आहे। गुप्ता यांनी अनेकांना खोट्या केसमध्ये अडकवलंय। पुण्यातल्या काही मोठ्या प्रॉपर्टी प्रकल्पांमध्ये गुप्तांनी पैसे गुंतवल्याची शक्यता आहे। गुप्तांनी 800हून अधिक जास्त बंदूक परवाने दिले। प्रत्येक परवान्यासाठी 15 ते 20 लाख घेतल्याचा आरोप आहे। 85 कोटींच्या बिटकॉइन घोटाळ्यातही गुप्तांचा सहभाग असल्याची शक्यता आहे। ती साधारण आता 300 कोटीच्या पुढे तरी कमीत कमी मला त्यांनी सांगितले त्या टाइमला। अमिताभ गुप्ता माजी पोलीस प्रमुख पुण्याचे त्यांचे 300 कोटीचे कुठे कुठे त्यांनी भरपूर ठिकाणी शोध रिव्हॉल्वर वाटले, त्यामध्ये 20-20 लाख रुपये एकाकडे घेतले परवान्यासाठी। हो, परवान्यासाठी त्यांच्याकडनं एवढी प्रचंड माहिती आमच्याकडे आहे की त्या माहितीचा किती परवाने दिले अमिताभ गुप्तांनी? त्यांच्या काळामध्ये 800 परवाने दिले बंदुकीचे। हो, बंदुकीचे शस्त्र परवाने दिले। अमिताभ गुप्तांनी अनेक लोकांची फसवणूक केल्याचा दावा आल्हाट यांनी केलाय। गेल्या 2 दिवसात 25हून अधिक लोकांनी आल्हाट यांना फोन करून गुप्तांच्या फसवणुकीबाबत माहिती दिल्याचा त्यांचा दावा आहे। सुधीर आल्हाट हे पुण्यातील भाजपचे पदाधिकारी आहेत। शिवाजी सहकारी बँकेतल्या घोटाळ्या प्रकरणी अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं। तिथे काही महिने राहिल्यानंतर ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये अमिताभ गुप्ता यांच्या संपत्तीची माहिती घेतली आणि त्यातून अमिताभ गुप्ता यांची मुंबई आणि पुण्यातली संपत्ती किती आहे याचे काही तपशील आल्हाट यांच्या हाती लागले। अमिताभ गुप्ता हे 1992च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। ते मुंबईत पोलीस उपायुक्तही होते। राज्य सरकारमध्ये प्रमुख सचिव पदावरही अमिताभ गुप्ता यांनी काम केलंय। त्यानंतर त्यांना पुणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं। 2022 मध्ये शिवसेना भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हा गुप्ता यांना अतिरिक्त DGP कायदा आणि सुव्यवस्था या पदावर नेमण्यात आलं। त्यानंतर गुप्ता यांना ADGP बनवण्यात आलं। अमिताभ गुप्ता यांची चौकशी करावी, सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। मला असं वाटतं कुठलंही सरकार असेल त्यांनी इन्क्वायरीज जर त्यांना वाटत असेल तर त्या जरूर सरकारने कराव्या। मी कुठल्याही इन्क्वायरीच्या विरोधात नाही। आता आम्हाला किती वेळा विरोधात बसल्यावर इन्कम टॅक्सची नोटीस येतेच, आम्हाला तर सवय झाली आहे त्याची। म्हणजे विरोधात एखादं भाषण केलं पार्लमेंटमध्ये की त्या दिवशी एक 3 तासात, आणि त्याची क्रोनॉलॉजी मी वाचून दाखवली आहे पार्लमेंटमध्ये। त्याच्यामुळे इन्क्वायरी असेल त्याला मला काय फार, आणि कधी कधी ती सगळ्याच इन्क्वायऱ्या फेअर असतात नाही असतात हे तुम्ही भुजबळ साहेबांच्या केसमध्ये पाहिलेलं आहे, देशमुख साहेबांच्या केसमध्ये पाहिले, राऊत साहेबांच्या केसमध्ये पाहिलं। त्यामुळे तिथे 2च ऑप्शन्स असतात, इधर वॉशिंग मशीन किंवा लढत राहा। गुप्तांवरील आरोप गंभीर असल्यामुळे मोठा राजकीय आणि प्रशासकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। अशा परिस्थितीत एसीबीच्या खुल्या चौकशीनंतर नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।